चला सामना सुरू करा. आता जास्त वेळ झाले कारण 10 प्लेयर असले तर एकच प्लेयर आपल्याला बाहेर थर्ड इयर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल. त्यामुळे आता विचार विमर्श करावा लागतो की प्रत्येक टुर्नामेंटसाठी आपण आपलंच अस्तित्व थोडंसं धोक्यात घालतोय. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, अगदी समोर खेळल्यात वाईड स्लॉगांच्या वरून पहिल्याच बॉलवरती षटकार. रोहित भोईर यांना पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकाराने आघात केला जातोय कारण त्याने पाहिलं जो क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला आहे. त्यामुळे एक षटकार पाहायला मिळाला आपल्याला पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळायचं होतं. अतिशय चांगला चेंडू, थोडासा आउट फॅक्टर दिली होती आणि त्यामुळेच ते डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फडका, चेंडू जाईल डीप मिड विकेट च्या क्षेत्रातून 4 धावा. इथे तर इथून एक चौकार एक षटकार पहा मिळाला. एकेरी धाव सुद्धा एकेरी नाही आहे, 3 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले जाते जिथे गणेश सेलर आहेत आणि तोपर्यंत थ्रो आलाय तोपर्यंत इथे एकेरी धावेला प्राधान्य दिलं. एक धाव पहा मिळतो आपल्याला स्कोरबोर्ड वरती. 11 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जिथे बॅटिंग करते ती उंबारली टीम अडवली संघाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना. आताचा बॉल लेट कट केल्यात मात्र क्षेत्ररक्षक आहेत फर्स्ट स्लिपला होते. चेंडूला गॅदर केला जातोय तोपर्यंत इथे एकेरी स्वरूपाची धाव एकवटली जातोय. बारा धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. कव्हरच्या दिशेला पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल झालं होतं मात्र दुसरा खेळाडू येऊन चेंडूला उचलला जातोय तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव एकवटली. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र चेंडूची चांगली फेकी पाहायला मिळाली सुनील बाणे यांच्याकडून आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद 13 धावा स्कोरबोर्ड वरती. ठीक आहे, दुसऱ्या षटकामध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक आता बाहेर ठेवू शकता. जिथे 3 असतात तिथे 2च ठेवायला लागतील आणि जिथे 1 असतो तिथे 2 असतात तिथे 1, कारण आपण 10 खेळाडू घेऊन खेळता त्यामुळे असं चित्र. आणि आता 5 आणि 4 कारण हे फॉर्मॅट आहे क्रिकेटचा त्यामुळे आपण लक्ष केंद्रित करा जेणेकरून आपल्याला चांगलं क्रिकेट खेळता येईल. स्प्रे
चला सामन्यास लगेच सुरू करा, एकत्र नका हो प्लीज. सर्व टीमना आम्ही सांगत असतोय की आपण फास्ट घ्या थोडंसं, कारण आज एक सामना एक्स्ट्रा सुद्धा आहे आणि ते संध्याकाळ लवकर होते, कारण मोठमोठे टावर समोर पाहायला मिळतात. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. गोलंदाज पाहतो शरद बाणे. सलामीची जोडी अद्यापर्यंत मैदानामध्ये खेळत असताना यावेळेला शॉटअंपूल केला जातोय. क्षेत्ररक्षक नाही या डीप मिड विकेटला चेंडू वेगाने निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय तो चौकार. रवी भोईरांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. आक्रमकतेचा फलंदाज आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी पाहिलं वेतोडीच्या मैदानावरती की संघाने सामना आटोक्यात आणला होता, मात्र जशी रवीची विकेट गेली सुरुवातीलाच धक्का मिळाला, कारण एक चांगला सेट बॅट्समन आहे. या टीममध्ये चांगले यंगस्टर पाहायला मिळतात आपल्याला. पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहिला आपण, कारण आता दोनच क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर राहू शकतात. यावेळेस चांगला बॉल, चांगला अलॉंग द कार्पेट चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र दुसरी धाव एकवटली जातोय. 2 धावा पूर्णपणे पाहा मिळाल्या आपल्याला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, मिसअंडरस्टँडिंग, फलंदाज बाद होतोय ते आणि धक्का मात्र लागत असताना पहिला धक्का लागतोय त्या टीमला. योगेश पाटील बाद झालेत. आता मात्र 1 डाऊनला सीताराम पाटील मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालं कव्हरच्या मिडऑफला, मात्र जसा चेंडू आला तसं मात्र चेंडूची फेकी केली. रवी भैरे स्ट्राईकला. यावेळेस ऑनसाइडला खेळला जातोय. जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहे. दुसरे धावेचा कॉल दिला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आल्या तोपर्यंत ते दुसरी धाव सुद्धा पहा मिळतोय. बॅकअप दिलं जातोय आणि या 2 धावा पहा मिळाल्या आपल्याला. त्रोपैकी आली तोपर्यंत ते 2 रन्स. 21 धावा स्कोअरबोर्ड वरती. पुन्हा एकदा शॉट अंपूल केलं जात आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहे, मग तोपर्यंत चेंडू जमिनीला लँड होतोय आणि दुसरी धाव येते. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट मिसफील झाली, मात्र एकच धाव मिळेल. चांगले इथून गोलंदाजी पाहिले आणि 2 षटकांचा खेळ संपला. एकूण पाहिलं तर 24 धावा स्कोअरबोर्ड वरती पाहा मिळतात आपल्याला. एक खेळाडू गमावला तो गावदेवी उंबारली टीमने.
गोलंदाज अनिल भाणे आल्यात. तिसरं षटक. आता 4 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवावे लागतील. पहिलाच बॉल ओपीच्या अगदी समोर के क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या भाग्याच्या बाहेर चेंडू जातोय. समोरून चेंडू गेलाय. तोपर्यंत इथे रवी भोईरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पहा मिळतोय. का आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. नेहमी चांगल्या आक्रमकतेने फलंदाजी करत असतोय आणि सुरुवातीपासून चांगलं स्टार्ट दिलं त्याने. तर एकूण 28 धावा रवी भोईरच्या 27. यावेळेस चांगला बॉल होता. अगदी उड्यात केला. एक धाव प्रवीण आल्या चेंडूवरती एकाच ऍक्शन मध्ये उचलला मात्र तोपर्यंत 2 धावा आहेत ते कंप्लीट केल्या जातात. चांगलं रनिंग पाहायला मिळतं आपल्याला. 2 धावा पूर्ण करत असताना यावेळेस एज लागली आहे. बिग विकेट. ज्या विकेटची तलाश होती तो मात्र विकेल अनिलने मिळवून दिलाय. सुनील बाणेने मात्र व्यवस्थितरित्या झेल टिपलाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन झालंय ते उंबारली टीमचं. तर 14 चेंडूमध्ये 29 धावांची इनिंग साकारली. अतिशय चांगली खेळी साकारत असताना रवी भोईरने आक्रमकतेने फलंदाजी केली मात्र अखेरकार एक आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू पिचिंग केला आणि त्याच्यावरती एज लागली. फलंदाज झाला बाद आणि दुसरा धक्का शांभोईर मैदानामध्ये पाहा मिळतोय आपल्याला. यावेळेस शॉर्ट पुल करायचा होता. बॅटवरती व्यवस्थितरित्या मिडल झाला नाही आणि तोपर्यंत लेग बाईजच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे. एकणी धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतं. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र धावखुरे हाताचे फलंदाज सीताराम पाटील यांना पाहतोय आपण. लेफ्ट स्टँडर बॅट्समन. यावेळेस चेंडू ऑफ ड्राय काढायचा प्रयत्न होत आहे ते मात्र किपर बीट झालाय आणि तोपर्यंत मिळते ती एकेरी स्वरूपाची धाव.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय, कारण एक उजव्या आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण बदललं जातोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. 2 धावा तर पूर्ण केल्या. चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय, मात्र चेंडू हळूहळू का होईना 4 धावा मिळतात या चेंडूवरती. आणि इथून 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 36 रन, 36 धावा स्कोर कार्ड वरती. छत्तीस धाबा स्कोर कार्ड वरती पाहा मिळतात आपल्याला. अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत उंबारले टीमच्या वतीने पाहा मिळत आहे. आणि ड्रिंक्स आली मैदानामध्ये पाहू शकता. जलपान खेळलं जातं. या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये मात्र इथे सामना खेळला जातोय. चौथा दुपारच्या टीका आता 2 वाजतात. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. आता जास्त वेळ नको, कारण जवळजवळ 3 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. त्यामुळे आपण थोडंसं वेळेचं भान ठेवा आणि सामना लगेच सुरू करा. 36 धावा. आमचे कॅमेरामॅन पहा गोट्या पक्षी मात्र आकाशामध्ये संचार करत असताना कॅमेरामध्ये त्यांचं कैद केलं जातोय. त्यांना त्यांचं क्षणचित्र टिपलं जातोय. गोलंदाज प्रवीण बाणे, चौथं षटक. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आपल्याला नारोली पक्ष संदाप या 2 टीममध्ये 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या समोर होईल. प्रवीण बाणे, चौथं षटक. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, थोडेसे पाठीमागे सरकले होते, त्यामुळेच ऑफ ड्राय करता आला नाही आहे. आणि ते डॉट चेंडूची सांगता. फुलटॉस ऑन साइडला वेगाने गणेश सेलार आहेत. गुड फिल्डिंग अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र ठेवत असताना थ्रो मात्र ॲक्युरेट आलाय. आणि तोपर्यंत ते 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतं आपल्याला. वाईट बॉल, पंच इशारा करत असताना वाईट बॉल फेकला जातो. या 1 धाव एक्स्ट्रा च्या रूपामध्ये मिळेल ती या टीमला. उंबरलेली टीमला पाहतो बॅटिंग करत असताना
आताचा बॉल चांगला होता कारण अगदी खाली ठेवलाय आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. आज मात्र मैदानावर 55, 60, 65 धाबापर्यंत मजल मारताना संघ पाहा मिळतात आणि त्या सुद्धा चेस होतात आता. कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा तसं चित्र पाहा मिळालं. 60 धाबांचं लक्ष ठेवलं होतं उंबाडे टीमने. प्रवीण बाणे चौथ्या षटकाला सुरुवात झाली. आताचा बॉल ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्लासिकल ड्राईव्ह चेंडू जाईल या ठिकाणी स्वीपर कव्हरच्या दिशेला. पहिल्या टप्प्यावरती चौकार. तर 4 धावा मिळाल्यात. फलंदाज श्याम भोईरला पाहतोय आपण मैदानावरती आणि सीताराम पाटील हे 2 खेळाडू खेळत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला खेळ जाते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि दुसरी धाव पूर्णपणे होईल. ते 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एकूण पाहिले तर 46 धावा स्कोअरबोर्ड वरती. चौथं षटक मार्गस. चला टॉससाठी या नारिवले आणि संदप. आताचा बॉल चांगला होता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू गेलाय कीपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि ते चौथ्या षटकाची झाली आहे सांगता. अखेरकार 46 या धावसंख्येवरती 2 विकेट गमावल्यानंतर आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक असेल. गोलंदाज अनिल बाणे शेवटचा अंतिम षटक घेऊन आल्यात. डावकरी आता जे फलंदाज स्ट्राईकवरती सीताराम पाटील. आता जास्त धाबा कुटण्याचा प्रयत्न असेल कारण इथे धाबा कुटाव्या लागतील आणि आज पाहिलं तर चेस सुद्धा होतात धाबा या मैदानामध्ये. राऊंड विकेट. पहिलाच बॉल सरळ केल्यात. अगदी गणेश शेलार झेल खाली होते मात्र. ओहो हो, आता मात्र योगेश यांच्या चेंडू माथ्यावर आदळला असता. योगेश अगदी सरळ आणि 50 कंप्लीट झाली आहे. 50 धावा स्कोअरबोर्ड वरती पहा मिळाले आपल्याला. चेंडू लॉंग ऑफला होता. पुन्हा एकदा आता मात्र षटकार. ओव्हर पिच बॉल भिरकावून दिलाय. मनगटातली ताकद दाखवली आहे आणि या चेंडूवरती षटकार. चांगल्या 2 चेंडू मध्ये ते 10 धावा आल्यात बाबा पाटील. 1 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा ऑपरेट करायचा होता. आता मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये बरंच अंतर आहे. मात्र इथे 2 धावा एकवटल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 3 धावा सुद्धा पूर्ण करत असताना बॅकअपला कोणी नाही आहे जवळपास. त्यामुळे ते आणखीन एक धाव मिळाली आहे.
एक डावकुरे आणि एक उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे थोडासा वेळ जातोय. यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा शरद चेंडूवरती आल्यात, मात्र दुसरी धाव इथे मिळेल का? यास चांगली आहे, चांगली आहे. थ्रो सुद्धा चांगली होती. एक धाव शॉट. या जी बॅट ग्राउंडिंग करायची होती ती व्यवस्थित झाली नाही, त्यामुळे ते एकच धाव मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट 3 क्षेत्ररक्षक आहेत जवळ, तरी सुद्धा इथे 2 धावा मिळतील. आणि ते फलंदाज बाद होईल एकाला, मात्र जागा सोडावी लागते. 2च धावा मिळाल्यात. नवीन बॅट्समन शनिदास मैदानामध्ये. किती आले एकूण? 62 62 धावा. अनिल बाणे पुन्हा एकदा. यावेळेस पिच बॉल आणि जे चेंडू जात आहे चौकाराच्या दिशेने, शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. आणि इथून 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या पाहिली तर 66 आणि 67 धावेचं लक्ष्य. चला नारिवली आणि संदप टास आडूया. थँक्यू जगदीश पाटील. पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता देसाई पोटी प्लस चषक 2021 दमदार आयोजन. चला दुसऱ्यापैकी पहिली मॅच असणारे नारिवली पक्ष मानिकालय संदप पोटी प्लस मध्ये आपण मॅच खेळणार आहोत. चला दोन्ही संघाने टॉससाठी या. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खरं 66 धावा झाल्या आहेत. 67 धावांचं लक्ष दुसऱ्यांदा आपण पाहू शकता. या 67 धावा मगाशी चेस झाल्या आहेत. आता पायचा चेस होत आहेत का? आता गोलंदाजी खूप चांगली त्यांच्या समोर अडिवली संगर उंबारली पोटी प्लस संघाची. तो उंबारली संघ आता मात्र आपण ते क्षेत्ररक्षकाला उतरतोय. तो ज्युनियर नितीन मोरेश्वर
चला कॅप्टन या संदर्भचे आणि नारिवलीचे कॅप्टन या टॉससाठी. वेळ फार कमी आहे. चला लवकर दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. विश्वनाथदादा म्हसकर एक जबरदस्त क्रिकेटपटू, एक जबरदस्त आयोजक आणि एका बाजूला विनोदला आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्या वेळेला योगेश येतोय. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता ज्या वेळेला संदीप आणि नोस्टकला सचिन भोईर यांना विनंती करतो या टॉससाठी. पहिला चेंडू खूप चांगला होता, स्विंग अँड मिक्स. एसटी रक्षक बीट होतो या वेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. हा चेंडू वडव्या बॅटने खेळतात. चेंडू जातो मिड विकेटला. शतषट डीप मधनं आलाय सीताराम. खूप चांगलं शतक्षण दाखवतो सीताराम यावेळेला. चांगली फेकी सीतारामच्या माध्यमातून. 10 संख्या धावफल करते आपण पाहू शकता. 2 एकूण 3 धावा आल्यात. 3 धावा झाल्यात धावफल करते. टॉस जिंकलाय आपण बघितलं तर यावेळेला मालिका 11 संद 40+ संघाने डिसिजन आम्हाला लगेच कळवायचं आहे. फील्ड चेंडू यावेळेला गेलाय आपण बॅकवर्ड स्क्वेअर लगेच मधून सीमारशा पार षटकार. स्विन आहे.
सेफ रक्षण स्वीकारलं रमेश. त्यामुळे आपण आमच्या डगआउट आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला थांबायचं आहे. वैभव पाटील देखील त्या स्पर्धिका 11 संदर्भ संघाचे पुरस्कर्ते वैभव पाटील या स्वागत आहे आपलं देखील. योगेश पुणेचा गोलंदाजी मार्कवर P1 मधले षटक करतोय. उमारली संघ देखील नवीन संघ आहे पण खूप चांगली कामगिरी केली होती पिंपळादेवी चषकमध्ये. सेमीफायनलमध्ये हा संघ पराभूत झाला पण अक्षरशः मन जिंकले ती रवी भोईर. ऑन साईडला पूल केलाय, पॅरल स्ट्रोक बघायला मिळालाय. पंचांचा इशारा काय होतो पाहायचं यावेळेला. वन बाउंड, चेंडू सीमा पार, चौकार. तेरा धावा धावफल कधी. खूप चांगली बॅटिंग करतो प्रवीण भाने. पुन्हा एकदा आपण इथे शॉर्ट पिच होता, एस्टेकच्या बीट होतं यावेळेला. एक ने धाव संख्या वाढते, धावसंख्या धावफल कधी 14 धावा आपण पाहू शकता. दादा आम्ही काहीच बोलू शकत नाही. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. 14 धावा धावफल कधी. चौदा धावा धावफल कधी लागला. संदीप भाने पण कशा प्रकारे बॅटिंग करतो. एक चांगली बॅटिंग करावी लागणार इथून. चेंडू प्रचंड वेग होता यावेळेला. बॅटचा फ्लो देखील खूप जोराने फिरलाय पण डॉट चेंडूची समाप्तीचा पहिल्या षटकाच्या समाप्तीने तर धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकतो यावेळेला. 67 धावांचं लक्ष असताना धावफल कधी धावा लागल्यात आपण बोलले तर यावेळेला फक्त आणि फक्त 14.40च्या सरासरी धावा करायच्यात यावेळेला. 14 धावा धावफल कधी आल्यात. समीकरण बदल येणारे 24 चेंडू 53 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफल कधी 14. गोलंदाजी मार्कवर तर श्याम भोईर येतोय. भोईर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. शांभोर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड मारा करण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू फुल टॉस आहे ऑन साईडला. सुरेख टायमिंग, गॅप शोधली, चेंडू जातोय. आपण इथं मिड विकेट रिजन मधून सीमारेषा पार, चौकार. 17 धावा धावफल कधी. चांगला स्टार्ट दिला यावेळेला आपण येतोय प्रवीण आणि आपण येतो संदीप या जोडीने. 18 धावा झाले. 18 धावा. बघा शरद दादाचं लक्ष किती चांगलं आहे. खेळाडू आपल्यापेक्षा भरपूर हुशार असतात. चेंडू यावेळेला खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. झेल ड्रॉप होतं. खूप चांगला प्रयत्न केला. 2 धावा मिळतात. लॉंग ऑफ वरून आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आलो ते. जगदीश पाटील भरपूर अंतर कापावं लागलं. कारण का आपण म्हणू शकतो की आपण धावतो पण आज 40+ खेळाडूंचं मी कौतुक करेल. 40 ओलांडले पण तरी देखील मैदानात फिटनेस बघा किती चांगला आहे. यानंतर 40+ खेळाडू घडतील नाही घडतील का माहिती नाही. दादा आहे पाणी आहे 20. चेंडू पटका पासलाय. पायचं मदननी सांगितलंय माझा झेले मी घेतो आणि मदन मात्र खाली पडले आहेत.
जबरदस्त क्षेत्ररक्षण मदन. मदन खेळाडू एक जबरदस्त आहे. आज जे आम्हाला ते पेंढरकरचे षटकार आठवतात, पण आता थोडंसं आपण फिटनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मदन एक डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 22. जीवदान मिळालं यावेळेला प्रवीणला. आज मला वाटतं आपण बरे तर विठ्ठल दादा नाही आहेत फील्डवरती. आज चेंडू इनसाइड एज फलंदाज बाद. बिग विकेट. प्रवीण बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज भास्कर भाने येतोय. प्रवीण थोडंसं नाराज होतो स्वतःवरती. इनसाइड एजच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. भास्कर भानेंची देखील डान्स अकादमी आहे. श्याम पाटीलच्या माध्यमातून देखील आपण बघितले तर भरपूर त्यांचं सहकार्य असं श्याम पाटील यांना. कोरिओग्राफर आहे श्याम पर्यंत गोलंदाजी बारपर. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाले. ऑफड्राच्या माध्यमातून चेंडू जातो मिड ऑफ यायला. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. त्या संवाद झाला नव्हता. 23 धावा. फुलटॉस ऑन साइडला चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव इथे कंप्लीट केलं तिथे. तर आपण तर जयेंद्र शेठ चषक 2021-22चं पर्व आपल्यासाठी आपण इथे मोफत प्रवेश फी असणार. आपण तर ही स्पर्धा आहे. प्रथम पार्षिक 44, द्वितीय पार्षिक 22 व तृतीय पार्षिक 11,000 रुपये. त्याचे आयोजक सुद्धा थोड्याच वेळात येतील. कोडबा मैदान म्हणजे आपण आता शिळा. अशोक पाटीलच्या चेहऱ्यावर बघा लगेच सुमित हास्य दिसलं नाही. फक्त फॉर्म पाठवलाय बघा. रेग्युलर आहेत मला वाटतं. तबा आता येतात आयोजक. कोडबा मैदान शिळगाव. लॉट्स पण उडवल्यात का? फ्री म्हणजे जगदीश पाटील फुकट ते पौष्टिक. फुलटॉस टायमिंग चांगला झालाय. चेंडू जातो वाईडी स्ट्रॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. फटका बघा किती दमदार होता. संदीप भाने बराच वेळानंतर आपण तर संघामध्ये आलाय, पण आज दसका दम दाखवतो मैदानावर. दर्शक धापल कधी आपण पाहू शकता. मला कृष्णा माहिती देतात यावेळेला. 30 धावा. 30 धावा धावफल कधी आपण पाहू शकता. 17 चेंडू 37 धावा. मॅच अजून संपली नाही. मॅच अजूनही आपण ते इथून मात्र चांगली जर गोलंदाजी केली ना तर वापसी करू शकतोय.
लालचंदचं शतक आपण इथं स्वागत केलं षटकाराने. लालचंद पुन्हा एकदा फुलटॉस कार्पेट ड्राय बघायला मिळाला. गॅप मधनं चेंडू जातोय. सीताराम बुवा येतो यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. खूप चांगली फेकी बघायला मिळाले. अशा प्रकारचा अशोक पाटील जर तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करत असाल ना तर क्षेत्ररक्षण दाखवायला लागणार जगदीश पाटील, तर तुम्ही मॅच मध्ये अस्तित्व टिकवाल. कौतुक केला. स्क्वेअरला गव्हर्नर बघा वेगाने आले. पोटी प्लसचे खेळाडू पण किती वेगाने आले. चेंडूवर चेंडू उचलला एकाच ऍक्शन मध्ये आणि चेंडूला फेकी केली. दर्शक धापा कधी आपण पाहू शकतो 32. समीकरण बदलतं. येणारे 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचं तर पंच वाईटची खूण करतायत. रवी काहीतरी बातचीत करायला जात आहेत कारण की यावेळेला दिशेवरती नियंत्रण नव्हतं. पुणे गोलंदाजी मार्कवर लालचंद राईट आर्म मुहूर्तकडनं मारक आता यष्टीरक्षक मदन. शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट थर्डमॅन क्लोज बॅक पुढे जाऊन कट करतो. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं पॉम्बलिंग झालंय. एकच दहा मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते पॉईंट क्षेत्रामध्ये. संख्येत हा फरक आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा 15 चेंडू 33 धावा करायच्या आता. 15 मध्ये 34 झालेत. हा चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. एक धाव इथे मिळते. धाव फरक आपण पाहू शकतो. यावेळेला 35 धावा. 35 धावा धाव फलकात. तिथेच 35 धावा धाव फलकात लागल्यात. शॉट जबरदस्त चांगला बघायला मिळालाय. खूप चांगला फटका होता लॉंग ऑफला. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा 3 षटक संपले आहेत. आता येणारे आपण बोलले तर 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. मॅच अजूनही अशोक पाटील आपण बघितले ना तर बॅलन्स आहे. इथून येणारं षटक सामन्याचा प्रतिबिंब असणार आहे. कारण श्यामने एक षटक फेकलंय. आपण बोलले तर योगेशने एक षटक फेकलंय. लालचंदने एक षटक फेकलंय आणि आताचा येणारा षटक फार महत्वाचा असणार आहे. पश्चात इथून श्याम गोलंदाजी करायला येतोय की आपण बोलले तर योगेश येतोय. कॅप्टननी मात्र संघ नायकाने चेंडू सुपूर्द केला श्यामकडे. येणारे आपण बोलले तर 12 चेंडू 31 धावांची गरज. 31 धावा कंपल्सरी कराव्या लागणार आहेत ओमसाई रणवीर 11 अडिवली संघाला. जोपर्यंत आपण त्यांना संधी आहे ना तोपर्यंत नक्कीच आशा असणार आहे. अरे अजून एक फलंदाज असा बाकी आहे की आपण तो कधी जाऊन गेअर चेंज करू शकतोय. सुनील भाणे 18 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू मैदानात गेला. आता पाहिजे तो कधी येणार आहे बॅटिंगला. इथून जेव्हा फलंदाज बाद होतील तेव्हा तो मैदानात जाईल. पण तर येणारे 12 चेंडू 31 धावा. जगदीश पाटील इथून 31 धावांची गरज आहे. अच्छा श्यामचं षटक आहे ना आता जगदीश पाटील फार महत्वाचं आहे. का इथून जर चांगली गोलंदाजी झाली ना तर आपण बोलतो उंबारली संघाच्या बाजूने सामना जिंकू. आणि चांगली बॅटिंग जर केली तर संदीपला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. काहीतरी मेसेज दिलाय सुनील भाणेने की इथून कशा प्रकारे रणनीती आखायची. दोन्ही संघाचे पाठीराखे आता शांत बसले आहेत. मनोज भाने गोल्डन मॅन थोडंसं आपण इथं विचारमय करतायत की कशा प्रकारे मॅच जिंकायची आणि पुढच्या फेरीत जायचं. तर एका बाजूला आपण तर मास्टर माइंड कॅप्टन आपण इथं सचिन भोईर ते देखील आपल्या
40 प्लस संघाला सपोर्ट करायला. तर याच दरम्यान आपण बोलले तर जयेंद्र शेठ बोडके उद्योगपती चिंचपाडा आणि आपले तर प्रेमनाथ अलिमकर शिगाव समाजसेवक तसेच विशाल अलिमकर यांचं देखील आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा प्रवेश फी नसणारे फ्री एंट्री आणि त्याचे प्रमुख आयोजक तारीख देखील आपण आपल्यापर्यंत पोहोचू. दोन ते पाच जानेवारी आपण पाहू शकता. अशोक पाटील मला वाटतं फ्री एंट्री बोलत तर सर्व एंट्री पण फिक्स झाल्या असेल, लॉट्स देखील झाल्यात त्याचे. पारितोषिक बघा 44,444 द्वितीय पारितोषिक 22,222 रुपये आणि तृतीय पारितोषिक 11,111 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि मैदान आपण पाहू शकता 5 जानेवारीला पर्यंत विनोददादा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व खेळाडूंना मान्यवर तसेच आपण प्रेक्षकांना मोफत जेवण असणारे खूप चांगली संकल्पना आहे. अशोक पाटील आपण तर जगदीश पाटील तर येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. इथून मॅच कोण जिंकणार आहे? कारण मॅचमध्ये बघितलं तर एक चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे. तर संदीप आहे ना, संदीप भाणे तोपर्यंत आशा असणार आहे. ओम साई रणवीर अडवली संघाला डान्सिंग डाऊन कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. काशीकर कव्हर ड्राईव्ह, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, सील मारे शेपाट चौकार. फटका खूप चांगला आहे. अशा प्रकारचे फटके येणं फार गरजेचं आहे. तसं काय 10 प्रकारे आपण पाहू शकतो. 40 आता समीकरण हवं आपण बोलले तर यावेळेला 11 चेंडू 27. संदीप भाणे प्रयत्न करतोय, यश देखील मिळालं त्याला. श्यामचं षटक फार महत्वाचं, राईट राऊंड देखील मारा करतोय. हा चेंडू यावेळेला फटका फसला होता, पण फटका बघा एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का? या चुका टाळाव्या लागणार आहेत. आता स्ट्राईक मात्र रोटेक झाली आहे आणि स्ट्राईक मिळते पुन्हा एकदा आपण होतोय. यावेळेला संदीप भानेला या चुका टाळाव्या लागणार. गोलंदाजी चांगली होते. जर तुम्ही क्षेत्ररक्षण अशा प्रकारचं कराल ना तर कुठेतरी तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. गुरुला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, अशोक पाटील हे असे क्षेत्ररक्षण इथे जर तुम्ही चुक्या केल्या तर विपक्ष संघ त्याचा फायदा घेईल. म्हणजे गॅप आहे ना थर्डमॅन आणि गलीमध्ये, त्याच्यातून मोठं जर चेंडू निघून गेला तर सीमा पार जाऊ शकतो. श्याम हा चेंडू खूप चांगला इनसाइडच्या माध्यमातून चेंडू मागे सरकतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवणं तुम्हाला फार गरजेचं आहे. 43 धावा झाल्यात. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते श्यामच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, अनुभव काय हे दाखवून देतो. आणि संदीप देखील एका बाजूने आपण ते प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचे. समीकरण बदलतात. आता पुन्हा एकदा आपण पाहू शकता येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. अशोक पाटील इथून सामना संपला नाहीये, कारण की अजूनही कोणता संघ इथून हारला नाहीये. श्यामचे 3 चेंडू फार महत्वाचे असणार. स्ट्रायकरला आपण भास्करला पाहू शकता. हा चेंडू एच फलंदाज बाद. गुरुने बघा काय झेल घेतलाय, काय सेलिब्रेट आहे. हे कमिटमेंट आहे अशोक पाटील. सेलिब्रेट बघा काय. गुरु हो जा शुरू. जबरदस्त झेल. नाही अशोक पाटील मला वाटतं ही क्लिप पण व्हायरल होईल थोडीफार, कारण का आपण म्हणतो लाईव्ह वाले ना अशाच क्लिप शोधत असतात काय घडतं मैदानावर आणि त्यांना मात्र त्याचा दिजोरा मिळतो. गुरु यांना 500 रुपये मिळणारे. सचिन भोईर यांच्याकडे आपण कॅप्टन आहेत उंबारलीचे. काय कॅच घेतला, कमिटमेंट. अशोक पाटील कॅचपेक्षा ना मला ज्यांचा तो आपण म्हणतो आनंद झाला ना तो फार आवडला. एक्शन रिप्ले आम्ही पाहू शकता. मदन पाहत होते चेंडूकडे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. नक्कीच नक्कीच क्लिप व्हायरल होईलच. मंकी उड्या बघायला मिळाल्या, आनंद उड्या. जावेद मियादाची आठवण झाली अशा थोडी. श्यामपर्यंत गोलंदाजी मार्कस सुनील. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा कार्पेटच्या मध्ये चेंडू गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप पंत शतकाला 2 धावा कंप्लीट होतात का पाहायचंय. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 45. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. धावा कारण का आपण तर
45 धावा झाल्या धावफलकात. आता येणारे चेंडू आहेत 7-22 धावांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे जगदीश पाटील दोन्ही संघांसाठी. तर सुनील भाणे काय करतोय पाचानी, इथून श्याम कशा प्रकारे चेंडू फेकतोय. पुलटॉज यावेळेला फायदा उचलत नाहीये. चेंडू गेला शॉट बॅकवर्ड केला की एकदा पूर्ण केले. पाचच्या दुसरी धाव होते का, नकार देतो यावेळेला. बघा श्यामचं मी कौतुक करेल, काय क्षेत्रक्षण दाखवलंय. स्वतः धावत आला कृष्णा, कारण त्याला माहिती दुसरी धाव जर घेतली तर आपण बोलतो स्ट्राईकला येईल. आपण बोलतो यावेळेला संदीप येईल, त्यामुळे स्ट्राईक आता कृष्ण आपण बोलले पुन्हा एकदा राहील ती म्हणजे आपण बोलतोय सुनील भानेकडे. येणारे 6 चेंडू आणि धावावे 21. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये बघा, जबरदस्त गोलंदाजी केली. चौकार आल्यानंतर बघा काय वापसी केली श्याम भोईरने. फक्त आणि फक्त धावा दिल्या 10. एक गडी देखील बाद केलाय. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ होऊन जाते. चांगली गोलंदाजी केली. 10 धावा अशोक पटेल काही हरकत नाहीये, जरी दुहेरी अंकामध्ये धावा गेल्या असतील पण मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. बघा मोठे पटके मारू दिले. एक चौकार गेला पण त्यानंतर बघा काय गोलंदाजी केली. फुल लेन डिलिव्हरीचे चेंडू जास्तीत जास्त फेकले. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं जास्तीत जास्त. आता येणारे 6 चेंडू. आता श्यामचे 2 षटकं झाले आहेत. लालचंदचा एक षटक झाला, योगेशचा एक षटक झालाय. आता नवीन गोलंदाज असणारे, आता त्याची मात्र अग्निपरीक्षा असणारे मैदानावर. संतोष भोईरकडे संघनायकाने चेंडू सुपूर्त केला आहे. आत्ता मात्र कॅप्टनची कसरत असणारे रवी भोईर आता मैदानावर कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवतो पाहायचंय. अंतिम षटक आहे ना, नवीन गोलंदाज दिला म्हणजे दबाव असतं जगदीश पाटील. कारण का 2 अशोक पाटील आपण बोलले तर 21 धावा आता बाकी आहेत. आणि नवीन गोलंदाज श्यामचे 2 षटकं आपल्यात. काय गोलंदाजी केली त्या शेवटच्या षटकामध्ये, आधीच्या 4थ्या जबरदस्त गोलंदाजी. सुखदेव पाटीलला आपण पाहू शकता बॅकवर्ड पॉइंटला. जॉन्टी रोजचं क्षेत्ररक्षण करण्याचं स्थान. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट लेग, यष्टीरक्षक मदन, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्कोअरला मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण संतोष. पहिला चेंडू लाफ केलाय, उंच गेलाय, फटका फसलाय. सीताराम पाटील आहे चूक करत नाही, फलंदाज बाद. आता येणारे आपण 5 चेंडू 21 धावा. आता स्ट्राईकला संदीप आलाय. संदीपाच्या आता 5 चेंडू मध्ये काय करतोय, 21 धावा बनवतोय की आपण बोलले तर गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. आपण बोलले तर संतोष भोईर चांगला चेंडू फेकला का पहिलाच, राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय बघा. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग देखील झाला. काय गोलंदाजी बघा, स्विंग गोलंदाजी बघायला मिळाली, जबरदस्त गोलंदाजी. असं वाटत नाही की नवीन गोलंदाज आहे, दबाव असेल पण ते दबाव झुगारून मात्र क्रिकेट खेळतोय, हे फार महत्वाचं आहे. संतोष पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर 4-21. 3 षटकार 1 चौकार. फुलटॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. 75 काय तर पाहायचंय षटकार. येणारे 3 चेंडू 15 धावा. अशोक पाटील 2 षटकार, 3 वेळा धावा लागणार आहेत, 3 धावा कराव्या लागणार आहेत. बॉल द्या. मॅच बॉल आलाय. संतोष तो बॉल चेंडू तुमच्याकडेच ठेवा. येणारे 3 चेंडू 15 धावांची गरज आहे.
संतोषला आता चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हे 3 चेंडू त्याला तोलून मापून टाकावे लागणार आहेत. जगदीश पाटील बघा सामना एन्जॉय करतायत. घरी आपण तर संदपचे डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. त्यांना माहिती महत्वाची लढत आहे. इथून कोणाला हारणं आवडत नाहीये. क्रिकेटमध्ये प्रत्येकाला वाटतं जगदीश आपण जिंकावं, पण त्यासाठी तुम्ही चांगली कामगिरी करणं फार गरजेचं. संतोष तू संदीप डान्सिंग डाऊन पुन्हा एकदा चेंडूला फेकून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे पार षटकार. आता येणारे आपण बघितलं तर चेंडू बाकी आहेत यावेळेला. 2 चेंडू 9 धावा, 2 सलग षटकार आलेत. नाही अशा वेळी ना अशोक पाटील जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक असताना तो जर गोलंदाजाला सांगायचं ना तर खूप मोठा आपण तो फरक पडतो. पण आता रवी आलाय इथून 2 षटकार तर आपण बघतो. 1 षटकार आला, 2 षटकार आले आहेत. अजून 1 षटकार आला तर मजा येईल मॅच मध्ये. जरी चौकार आला तरी मजा येईल. मॅच आता जबरदस्त बघायला मिळते. रफ अँड टफ मॅच चालू आहे मैदानावर. सामना चालू आहे पण ओमसाई रणवीर 11 अडिवली पक्ष गावदेवी उंबारली 40+ मध्ये मॅच चालू आहे. मॅच कोणी जिंको कोणी हरो, पण मात्र मॅच जबरदस्त झाली. पैसा वसूल मॅच बघायला मिळते. रफ अँड टफ मॅच. योगेश संतोष पुन्हा गोलंदाजी मार्कवर. चेंडू या वेळेला खूप चांगला चेंडू फेकलाय. आता मात्र मॅचची हवा निघाली पूर्णपणे. चला एकत्र येऊ नका बरीच संघ. शामदारा चला लवकर. आता 1 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. ज्या आपण संदीपने आशा पल्लवित केलं आहे तो संदीप बाद झाल्यानंतर आपण मदनचं कौतुक करेल. चांगलं इन्स्ट्रक्शन केलंय. आता कौतुक करेल मी मदनचं. काय इन्स्ट्रक्शन केलं बघा. झेल सोडलं तर मगाशी ते बाजूला सारून आता मात्र स्टंपिंगची संधी आली. कृष्णा ती संधी मात्र आपण इथं दोन्ही हाताने आपण इथं लुटून घेतली. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता शरद भाणे. अंतिम चेंडू 9 धावा. इथून पाहिजे आता चांगला चेंडू फेकायला लागणार. लिगल डिलिव्हरी फेकायला लागणार. एक्स्ट्रा नाही फेकावं लागणार आहे. फलंदाज बाद. बघा चेंडू टाकायच्या आधीच आपण तर योगेशला किती टेन्शन होतं. तर गुरु आपण आपले 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जातो सचिन भोईर यांच्याकडून. तर आपण काही सन्मान ते घेणार आहोत. जयेंद्र शेठ बोडके साहेब उद्योगपती चिंचपाडा यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. तर त्यांचा सन्मान करतील आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण हनुमान पाटील हे त्यांचा सत्कार करतील. दादा या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. कॅमेरामॅन जर आपण इकडे कॅमेरा करायचा आहे. जयेंद्र शेठ बोडके उद्योगपती आपण चिंचपाडा. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. तसेच प्रेमनाथ अलिमकर शेगाव उद्योजक समाजसेवक त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. एक उपदार शाल आणि बरी तर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातो. तर या सामन्याचा मार द मॅच. विशाल आलिमकर या आपण देखील आपला सन्मान आहे. हा सन्मान आपण स्वीकारा. तर विशाल आलिमकर यांचा देखील सन्मान केला. तर या सामन्याचा मार द मॅच ज्याने बॅटिंग करताना 29 धावा कुठल्या रवी भोईर करतो. या सामन्याचा मार द मॅच. आणि गुरु या आपल्याला देखील कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं.
तर ब्रिजेश म्हात्रे यांचा देखील व्यासपीठात सन्मान केला जाणार आहे. कुठे थांबा जरा एक मिनिटं, काही सन्मान येतो, आम्ही सन्मान घेतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रवी